प्रभाग क्रमांक 36 ड मधील निवडणूक अतिशय चुरशीची होणार असून नागरिकांनी यंदा भाकरी फिरवायचे ठरवले असून या भागातील शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार आबा बागुल यांनी प्रचारात चुरस निर्माण केली आहे। प्रभागात श्रावण बाळ म्हणून ओळखले जाणारे आबा यांना जनता विजयी करेल असा विश्वास आबा बागुल यांनी व्यक्त केलाय। पाहूयात। आपण आलेलो आहोत 36 ड मध्ये सगळ्यात टप ठरली जाणारी ही जी काही निवडणूक आहे या प्रभागामध्ये आपण पाहतोय अतिशय चुरशीची लढत चालू झालेली आहे। आबांच्या या उमेदवारीमुळे या भागातल्या विरोधी उमेदवारांचे धाबे दाणलेले आहेत। आबा अतिशय जल्लोष दिसतोय, सुसूत्रता दिसते तुमच्या प्रचारामध्ये, नागरिकांचा पण प्रतिसाद चांगला दिसतोय। एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री जे आहेत आपल्या महाराष्ट्र राज्याचे, ग्राउंड टू अर्थ त्यांचं काम असतं, त्याचप्रमाणे तुमचं देखील काम त्याच पद्धतीचं आहे। तुमच्यावर जी ही धुरा त्यांनी सोपवलेली आहे, आता प्रभागामध्ये फिरताना नागरिकांचा तुम्हाला कसा अनुभव येत आहे? नाही, आम्ही आता 30 वर्ष गेले मी पुणे शहरामध्ये नगरसेवक म्हणून काम करतोय। आता 9 वर्षानंतर इलेक्शन होतीये, एक वेगळा उत्साह लोकांमध्ये आहे, आनंद आहे। लोकांना परत एकदा मतदान करायची संधी मिळते, हा उत्साह। आणि दुसरी गोष्ट, आबा बागुल उभे आहेत, हा त्यांना आनंद आहे। आणि आबा बागुलांना आम्हाला परत एकदा मतदान करायची आम्हाला संधी मिळते, हा त्यांचा लोक आसुसलेली आहेत। हा दुगणित झाला आनंद। लोकांना चांगली काम करणारी, विकासाचं महत्व, आपलं भविष्य बघणारी ही सगळी लोकांना आवडतातच। मागच्या वेळेला जे काही निवडणुकीमध्ये निवडून आलेले काही तुमच्या विरोधातली लोक होती, परंतु त्यांचं कामकाज पाहता एवढा काही प्रभाव पाडू शकलेला नाही। तर आता आबा परत जी काही राहिलेली त्यांची कामं होती, अशी कोणती कामं आहेत आपली तर ती आपल्याला या 5 वर्षामध्ये करायची? मला आता या 5 वर्षात परत ई लर्निंग एक स्कूल अजून काढायची आहे, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेज करायचंय। कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला दिसलं की आपल्याला ऑक्सिजन बेडची किती गरज होती, म्हणून मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल बांधायचे, महिलांसाठी उद्योग करायचे। ट्रॅफिकचा प्रश्न आहे पुणे शहरामध्ये, मुळशी धरणातून 5 TMC पाणी आणायचे। आपल्याला भरपूर कामं करायची, महिलाची सुरक्षितता आहे। आज आपण बघतो तर पुण्याची ओळख ड्रग्स शहर म्हणून व्हायला लागली, त्याला कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे। या सगळ्या गोष्टी करण्यासाठी परत एकदा महापालिकेची इलेक्शन मी लढलोय। मला खात्री लोक मला निवडून देतील। मी प्रभाग क्रमांक 36 ड मधून शिवसेना पक्ष शिंदे साहेबांच्या तर्फे उभा आहे। माझं खूण आहे धनुष्यबाण, आणि या धनुष्यबाणाचे चिन्हाचं बटन दाबा, एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाच्या आत बळकट करा। आपल्या माध्यमातून हेच आव्हान करणार लोकांना। आम्ही ज्या वेळेला लोकांमध्ये फिरतोय तर त्यावेळेला आम्हाला दिसतंय या ठिकाणी ह्या वेळेला जो विकास करणार आहे त्या उमेदवाराला मतदान करणारे अशी लोकांची भावना आहे। आज तुमच्या बाबतीत आम्ही ज्या वेळेला लोकांशी चर्चा करतोय त्यावेळेला आबांचं नाव हे विकास पुरुष म्हणून घेतलं जातं। आबांच्या ज्या काही संकल्पना असतात त्या संकल्पना त्या नुसत्या लोकांना स्वप्न दाखवत नाही, त्या स्वप्नामध्ये उतरवणारे हे उमेदवार आहेत। ते या उमेदवाराबद्दल आपण पाहूया। येणाऱ्या 15 तारखेला नागरिक कशा पद्धतीने मतांचा जोगवा त्यांच्या परडीमध्ये टाकतायत। आबा हे लक्ष्मीचे पण भक्त आहेत, तसेच काशी यात्रा पण नेणारे आहेत। श्रावण बाळ म्हणून त्यांना या प्रभागामध्ये संबोधलं जातं। आणि शिक्षणाच्या बाबतीत पाहिलं तर गेली 15-20 वर्ष त्यांच्या ज्या काही शाळा त्यांनी तयार केलेल्या आहेत, त्या शाळेतून कितीतरी 500 ते 600 विद्यार्थी IT मध्ये गेलेले आहेत। असेच वेगवेगळे संकल्पना राबवणारे आबा बागुल आपल्या सोबत होते। तर आबा पाहूया कशा पद्धतीने या निवडणुकीमध्ये निवडून येत आहेत आणि आल्यानंतर कसं काम करतायत। आता आपण या अगोदर पाहिलेलं आहे की बरेचसे उमेदवार निवडणुकीपुरती फक्त घोषणा करतायत, त्याच्यानंतर ते घोषणा विसरून जात आहेत। आबा हे एकमेव असं आम्हाला व्यक्तिमत्व या सगळ्या पुणे शहरातल्या प्रचारामध्ये दिसतंय, जे सांगतात ते करून दाखवतात असे हे आबा आहेत। तर टॉप न्यूज पुणेच्या वतीने आज त्यांनी आपल्याला जे काही सांगितलेलं आहे त्याचा आपण गोषवारा पुढे निकाल लागल्यानंतर पण घेतच राहणार आहोत। आबा आपण आम्हाला भेटत राहणार आहोत अशी आम्ही अपेक्षा करतोय। धन्यवाद। टॉप न्यूज पुणेसाठी कैलास गायकवाड। अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। टॉप न्यूज पुणे
जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड। अक्षदा प्रेमराज गदादे यांना शरदचंद्र पवार गटाचे तुतारी हे चिन्ह मिळाले असून प्रभाग क्रमांक 27 मधून त्या पहिल्यांदाच उभ्या असल्या तरी गदादे पाटलांचे या भागात असलेले काम व समाजाचा विकास या जोरावर अक्षदाताई नक्कीच निवडून येणार असे ठामपणे सांगितलंय। पाहुयात अक्षदाताई काय म्हणाल्या।
प्रभाग क्रमांक 27 नवी पेठ पर्वती या भागातील एक शरदचंद्र पवार गटाच्या तुतारी या चिन्हावर उभ्या राहिलेले एक उमेदवार आपल्या समोर आहेत. तर ताई काय सांगाल, आपलं नाव सांगा आणि या प्रभागामध्ये तुम्हाला जे तिकीट दिलंय शरदचंद्र पवार साहेबांनी, त्या तिकिटा संदर्भात प्रवासामध्ये ज्या वेळेला आपण प्रचार करताय त्यावेळेला आपल्याला काय अनुभव येत आहेत त्याबद्दल थोडस सांग. नमस्कार, मी गदादे अक्षदा प्रेमराज, थोडं आहे. प्रभाग क्रमांक 27 नवी पेठ. नमस्कार, मी गदादे अक्षदा प्रेमराज, प्रभाग क्रमांक 27 नवी पेठ पर्वती येथून मी उमेदवार म्हणून उभे आहे. माझा क्रमांक 27 मध्ये क गटामध्ये मी आहे. 3 क्रमांकावर माझं नाव अक्षदा गदादे प्रेमराज, तुतारी या चिन्हावर मी या प्रभागातून लढत आहे. पक्षाने दिलेला हा जो विश्वास आहे, शरदचंद्रजी पवार गट यांच्या तुतारी चिन्हावरून मी या प्रभागात उतरलेली आहे. पक्षाने दाखवलेला जो विश्वास याचा मी नक्कीच पुरेपूर सार्थकी. सार्थकी लावेल. आता तुम्ही प्रचारात ज्या वेळेला फिरताय तुमच्या प्रभागामध्ये, त्या प्रभागामध्ये प्रकर्षाने तुम्हाला कोणत्या समस्या जाणवलेल्या आहेत आणि त्या समस्या तुम्ही कशा सोडवणार? प्रभागामध्ये फिरताना जास्त करून मूलभूत गरजा खूप जाणवलेल्या आहेत. पाण्याचा प्रश्न आहे, कचरा आहे, ट्रॅफिक आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, लहान मुलांचे शैक्षणिक जीवनाचा प्रश्न आहे. अशा भरपूर दैनंदिन जीवनातील गरजा आहेत. त्या पुढे जाऊन मी नक्कीच मार्गी लावण्याचा प्रयत्न करेल. महिला म्हणून 50% रिझर्वेशन आता आहे याच्यामध्ये, त्याच्यातून तुम्हाला ही उमेदवारी मिळालेली आहे. या उमेदवारी मिळाल्यामुळे आपल्याला कसं वाटतंय? पहिलं म्हणजे पक्षाने दिलेला जो विश्वास आहे यात छान वाटत. यात छान वाटतंय. पॉज कर. ही जी उमेदवारी मिळालेली आहे, या उमेदवारीच्या पाठीमाग बरेचसे अदृश्य हात देखील आहेत. तुमचे सासरे आहेत, तुमचे पतिदेव आहेत, ज्यांनी त्यांच्या बहिणीची पण तीन वेळेला निवडणुकीची सगळी यंत्रणा राबवलेली आहे. आता तुमच्यासाठी पण त्यांना काम करायचंय. तुमच्यामध्ये असं विशेष काय आहे जेणेकरून तुम्ही या प्रभागामध्ये काम करा? अगोदर माझ्या सासूबाई स्वर्गीय छायाताई गदादे यांचाही थोडा पार्ट यामध्ये होता 27 मध्ये. त्यावेळेसही खूप मोठ्या प्रमाणात कामं केलेले आहेत त्यांनी. आणि हा आतापर्यंत वॉर्ड नसताना सुद्धा भाऊनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गरजू लोकांना मदत केलेली आहे. आणि गेली 30-35 वर्ष झालं माझे सासरे माझे पती यांच्या माध्यमातून वारकरी सेवा दरवर्षी होत आहे. आणि लग्न पण बरीचशी केलेली आहेत ना या हो, ठिकाणी? लग्नही केलेले आहेत. माता भगिनींना, ताईंना झाल दिलेली आहे भांड्यांची. अजून पालक म्हणून तुम्ही या ठिकाणी वावरताय, हो, केवळ नगरसेवक म्हणून नाही. काय मिळवणार आहात तुम्ही आता निवडणुकीमध्ये? नगरसेवक झाल्यानंतर तुम्हाला काय इच्छा आहे? ही काम मला प्रकर्षाने करायचंय. महिलांच्या सबलीकरणासाठी आणि लहान मुलांच्या उच्च शिक्षणासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल. आणि जे गरजू लोक आहेत, नागरिक आहेत, ज्यांना अडचणी आहेत, त्यांचे प्रश्न सोडवले जातील. या होत्या प्रभाग क्रमांक 27 नवी पेठ पर्वती मधल्या अक्षताताई प्रेमराज गदादे. या कुटुंबाला पार्श्वभूमी चांगली आहे. वारकरी, सामाजिक या दोन्ही क्षेत्रामध्ये यांनी भरपूर काम केलेलं आहे. 25 ते 30 वर्ष झाले हे काम करतायत आणि नागरिक त्यांना सोडायला तयार नाहीये. पूर्वी ताईंना तिकीट मिळालं होतं, आता या सुनबाईंच्या रूपाने अजून एक तिकिटाची माळ त्यांच्या गळ्यामध्ये पडलेली आहे. हा विश्वास त्यांच्याकडून सार्थ होईल अशी आपण अपेक्षा करूया. अतिशय चांगलं कुटुंब आहे. नागरिकांनी यावेळेला काय ठरवलंय येणाऱ्या 15 तारखेला मतदानातून आपल्याला कळणारच आहे. तर 16 तारखेला गुलाल या दोघींच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळेल अशी आपण अपेक्षा करूया. टॉप न्यूज पुणेसाठी कैलास गायकवाड.